नागपूरमध्ये पेट्रोलसाठी दुसऱ्या दिवशीही रांगा लागल्या आहेत। पेट्रोल टंचाईच्या भीतीमुळे नागरिकांनी पेट्रोल पंपावर गर्दी केली आहे। नागपूरमध्ये पेट्रोल डिझेलचा मुबलक साठा असल्याचं जिल्हा प्रशासनाकडून सांगितलं जात आहे। पेट्रोलच्या पुरवठ्या अभावी नागपूरमधील काही पंपांवर आजही इंधन उपलब्ध नाहीये। नागपूरमध्ये पेट्रोल डिझेलचा मुबलक साठा आहे। इंधन साठ्याबद्दल कुठलीही अडचण नाहीये, मात्र तरीही पेट्रोलसाठी नागपूरमध्ये अशा रांगा लागल्याचं दुसऱ्या दिवशी सुद्धा पाहायला मिळतंय। या सगळ्या संदर्भात अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडनं। गजानन, दुसरा दिवस इंधन साठा पुरेसा असं सांगितलं जात आहे, मात्र तरीही रांगा लागतायत, काय नेमकं? नक्कीच इंधन साठा पुरेसा आहे असं नागपूर जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांनी सांगितलेलं आहे। तरीही नागपुरातील पेट्रोल पंपांवर ही गर्दी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे कारमध्ये फक्त 2000चं डिझेलच दिलं जात आहे पेट्रोल पंपांवर। मी सध्या संविधान चौकातील पेट्रोल पंपांवर आहे। दुचाकीला टँक फुल करण्याची मुभा आहे, परंतु कारमध्ये जर तुम्हाला पेट्रोल किंवा डिझेल टाकायचं असलं तर फक्त 2000चं मिळत आहे। स्टॉक कमी असल्याचं पेट्रोल पंप चालकांकडून सांगण्यात येत आहे। सकाळची वेळ आणि सकाळच्या वेळेतही मोठी गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आणि कालही गर्दी होती आणि आजचा गर्दीचा दुसरा दिवस आहे। आणि जो काही पेट्रोल पंपवर जे आहे ते स्टॉक नसल्याची माहिती आहे, त्यामुळे ते पेट्रोल पंप जे आहे ते बंद ठेवण्यात आलेले आहे। नक्कीच नागपूरमधली दृश्य आपण पाहतोय। पेट्रोलसाठी दुसऱ्या दिवशी सुद्धा रांगा लागलेल्या आहेत। तूर्तास धन्यवाद गजानन, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।